नित्य काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लकी हरिश्चंद्र ढोले वय 14 वर्ष यांचा जाण्याकडे राहत असलेला आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक राहणार वडगाव गाढवे याला धक्का लागला आणि दोघात वाद निर्माण झाला। याच कारणावरून विधी संघर्षग्रस्त बालक याने धारदार चाकूने वार करून लकी हरिश्चंद्र ढोले यांचा खून केला। उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि जंगलात दबा धरून बसला होता। पोलिसांच्या अथक प्रयत्नाने आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला। वरील कार्यवाही ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रकाश आडे, पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे, पोलीस पाटील योगेश राऊत आदींनी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवीचंद्र राठोड, नेर, यवतमाळ। नमस्कार, मी अनिल बेहराणी। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वीर गव्हाण या ठिकाणी मिरवणूक सुरू असताना सायंकाळी 20:30 ते 21:00 दरम्यान, म्हणजे 8:30 ते 9 दरम्यान लकी नावाचा जो विद्यार्थी होता त्या ठिकाणी त्या मिरवणुकीमध्ये उपस्थित होता। त्याचं पूर्ण नाव आहे लकी ढोले। या व्यक्तीचं काहीतरी मिरवणुकीमध्ये नाचताना एका व्यक्तीला जो विसब आहे, म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक आहे, याच्याशी काही तुतुमयमय झाली आणि त्यामध्ये त्यांच्या दोघांची हातापाई झाली। दोघांनी मारामारी केली, लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे तो थोडा अग्रेसिव्ह असल्या कारणाने त्याने त्याच्याकडचा जो वेपन होता चाकू, तो त्याच्या पोटात मारल्याने त्याचा दवाखान्यामध्ये आणताना मृत्यू झालेला आहे। सदरचा जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं, रात्रीच्या वेळेस शोधून त्याला ताब्यात घेतलं आणि काल दिनांक 15/4/2026 रोजी त्याला ज्युव्हेनाईल कोर्टासमक्ष हजर केले असता त्याला आता सध्याच्या घडीला तो त्यांच्या ताब्यात आहे आणि सुधारगृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती